चला, आज गट ब पूर्व परीक्षा 2026 याचा जो पेपर झालेला आहे त्याचं विश्लेषण आपण बघूयात. आता पॉलिटीचे जे 15 प्रश्न जर बघितले, एकच प्रश्न असा आहे पंचायत राजचा जो आउट ऑफ बॉक्स आलेला आहे, म्हणजे सहसा ती गोष्ट कोणी अभ्यासत पण नाही आणि कोणी शिकवत पण नाही. मात्र बाकीचा पेपर पूर्णपणे सोपा आहे. आता लगेच आपण त्याचे फक्त उत्तरं काय आहेत ते आज चेक करूयात. जास्त विश्लेषण आपल्याला बघत बसायची गरज नाही. बघा, खालीलपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय म्हणून काम करते, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून? सर्वोच्च न्यायालय हे याचं उत्तर असलं पाहिजे, कलम 129. ठीक आहे. पुढचा, ग्रामपंचायतीचे खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते ग्रामपंचायत? बस तिकीट शुल्क नाही, घरपट्टी, आयकर नाही, सीमा शुल्क नाही. घरपट्टी सहजासहजी आलं पाहिजे, म्हणजे याच्यात खूप विचार करायसारखं असं काहीच नाही आहे. आता त्याच्यानंतर बघा, 12व्या परिशिष्टामधले तुम्हाला विषय विचारलेले आहेत, कोणते आहेत कोणते नाहीत. मी अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून प्रत्येक बॅचमध्ये तुमच्याकडून त्याचं वाचन करून घेतलेलं आहे 4, 5, 6 वेळा असं, कारण यापूर्वी सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत. तर शहरी दारिद्र्य निर्मूलन आहे, आर्थिक आणि सामाजिक विकासाचं नियोजन आहे, ठीक आहे, कातडी उद्योग कमावण्याचे कारखाने आहेत त्याचं नियंत्रण आहे, शहरी वनीकरण सुद्धा आहे. म्हणजे अ ब क ड हे याचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे. चला नेक्स्ट. आता जर आपण बघितलं पुढचा प्रश्न काय विचारला रे तुम्हाला, सरनाम्याबद्दल विचारले. काय विचारलं की संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते का? हा पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित राहिला केशवानंद भारती खटल्यामध्ये. होय, कारण बेरुबारी खटल्यामध्ये 1960ला भाग आहे का नाही तर नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगितल्यामुळे प्रश्नच उद्भवला नाही. मात्र केशवानंद भारतीमध्ये सांगितलं की भाग आहे म्हणून प्रश्न उद्भवला, दुरुस्ती करता येईल का? तर होय, करता येईल 368 अंतर्गतच आणि बेसिक स्ट्रक्चरला धक्का न पोचवता. ठीक आहे. आणि सप्टेंबर 2025 पर्यंत आतापर्यंत एकदाच दुरुस्ती झाली. होय, 4276 बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पण ते कोणते 3 शब्द टाकले बिकले हे सगळं आपल्याला माहीतच असतं. आता हा जोड्या लावायचा प्रश्न अगदी सोपा आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना हे पक्क माहीत असतं 258 ये राज्य आपले कार्यकारी अधिकार केंद्राकडे सोपवू शकतं. म्हणजे क ला 4 हे 3 पर्याय, म्हणजे एक पर्याय तर गेला. 260 माझ्या प्रत्येक बॅचमध्ये, इवन द वन डे रिव्हिजनमध्ये सुद्धा मी पोरांना शिकवलेलं आहे. वन डे रिव्हिजन आपली बॅच रयतच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गट क साठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. या बॅचमध्ये सुद्धा मी काय केलेलं आहे, तुम्हाला हे शिकवलेलं आहे. 260 भारताच्या बाहेरच्या क्षेत्रासाठी कार्यकारी अधिकार केंद्राला मिळणं, म्हणजे बघा ड ला 3. ठीक आहे, 2 पर्याय शिल्लक राहिले. आता क्लिअर सगळ्यांना? आता बघा, 256 राज्य आणि केंद्र यांचं दायित्व किंवा कर्तव्य, आणि 257 काही प्रकरणांमध्ये राज्यावर केंद्राचं नियंत्रण. म्हणजे अ ला किती पाहिजे, 2, अ ला 2 आणि ब ला 1. चला, म्हणजे फायनली आपलं 2 नंबरचा पर्याय हे काय आलं, उत्तर आलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट. बरं, काय विचारलंय, खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? सर्वांसाठी रोजगार संधी आहे, स्त्री पुरुष समान कामासाठी समान वेतन आहे, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमणं नाही, ते 19 मध्ये आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय काय आहे, याचं उत्तर आहे. संपला विषय. आता काय विचारलंय, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला कोण काढू शकतं? राष्ट्रपती. ती बाब सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवणार. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर कोण? राष्ट्रपती. संपला विषय. कुठे आहे? आर्टिकल 317 मध्ये प्रोव्हिजन आहे गैरवर्तनाच्या कारणावरून. ठीक आहे. चला नेक्स्ट. काय विचारलंय की बाबा आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात कोणत्या देशाकडून घेतली? 1000 वेळा सांगून जात असलं, अमेरिका. वी दी पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स, तिथून. इव्हन तो सरनामा जोडायची संकल्पना सुद्धा अमेरिकेकडून घेतलेली आहे. बरं, चला काय विचारलं इथं बघा, सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान 1/3 सदस्यांचा सहीने प्रस्ताव कुणाकडे सुचवला जातो? तर याचं उत्तर तहसीलदार पाहिजे. पण आता एक लक्षात घ्या बरं का, इथं खरं तर 2/3 पाहिजे, इथे 2/3 यांनी 1/3 केलंय. म्हणून काही लोकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर इथे हॅश सुद्धा होऊ शकतो. पण पहिल्या किनेचं उत्तर काय येणार? तहसीलदार असं येणार. पहिल्या किने उत्तर काय येणार? तहसीलदार असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. चला बघा काय म्हटलंय, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. मार्गदर्शक तत्व न्याय प्रविष्ट नाहीत, त्यांना नैतिक आणि राजकीय आधार आहे, बरोबर आहे. समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात, बरोबर आहे. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करणं आवश्यक असतं, हे सुद्धा बरोबर आहे. सगळे जनरल स्टेटमेंट आहेत. 4 नंबरचं याचं उत्तर असलं पाहिजे. संपला विषय. ठीक आहे.
चला नेक्स्ट काय म्हटलेलं आहे की बाबा कलम 23 मध्ये कोणती गोष्ट समाविष्ट नाही, मानवी तस्करी प्रतिबंध आहे. बालमजुरी हे कुठे येणार 24 मध्ये, त्याच्यामुळे हे नाही, हे आपलं उत्तर झालं, संपला विषय. क्लिअर सगळ्यांना? चला आज फक्त आपल्याला उत्तरं बघणं आवश्यक आहे. व्हिडिओ 5, 6, 7 मिनिटाचाच बनेल, पण उत्तरं बघा तुमची, चेक करा आणि पुढे जा. ठीक आहे. चला काय म्हटलं अजून बघा. आता तुम्हाला म्हटलं की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याचा संविधान सभेवर काय परिणाम झाला. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश भारतात संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार मिळाला. होय, संविधान सभा एक वैधानिक संस्था सुद्धा बनली. बरोबर आहे. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून किंवा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करत असे. आता बघा, संविधान सभा म्हणून किंवा विधिमंडळ संस्था म्हणून काम करत असे, तेव्हा तिचे अध्यक्षस्थान रवींद्र प्रसाद. आता रवींद्र प्रसाद इंग्लिशमध्ये मिस्टेक आहे का बघू द्या बरं. त्यांना राजेंद्र प्रसाद म्हणायचं आहे का? रवींद्र प्रसाद काही संबंधच नाही, म्हणजे रवींद्र प्रसाद असे कोणी नव्हतेच. ठीक आहे. म्हणजे खरं तर इथं दोन्ही पण एकत्र दिलंय ते तर झालंच. उत्तर काय आलं पाहिजे याचं? अ आणि ब. बरोबर, योग्य विधाने निवडा अ आणि ब. म्हणजे डाऊट वाटल्यावर मी इंग्लिशमध्ये सुद्धा चेक केलं. ठीक आहे, कोणते योग्य आहेत. चला आता बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे. विधानसभा 170. ठीक आहे, विधान परिषद 171. चला 170 मध्ये 1 नंबरचा पर्याय उत्तर आहे. बरं आता बघा काय म्हटलं रे. उपलेखापालाने एका वर्षात लेखापरीक्षणा करायच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे आहे. आता लक्षात घ्या, हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे. याचं उत्तर शोधून काढलंय मी, तर तिथे मला 20 सापडलंय. आता माहीत नाही अजून आयोग वेगळं काय देतोय का. मी अजून काही मला थोड्या वेळाने वेगळं सापडलं तर मी तुम्हाला देईल, पण आता मी ह्या प्रश्नावर अजिबात दावा करणार नाही. खरं तर पहिल्यांदा वाचण्यात आलंय. एवढं कोण वाचणार आहे? एवढा डिटेलमध्ये कायदा कोण करणार आहे महाराष्ट्रामधला? नाही करणार. ठीक आहे, हे उत्तर आहे त्याचं जे सापडलंय शोधून. ठीक आहे. चला बरं, खालीलपैकी कोणती घटनावस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? 74वी घटनावस्ती 1992. संपला विषय. म्हणजे अशा तऱ्हेने जे काही आपले पॉलिटीचे 15 प्रश्न होते त्याच्यापैकी तुम्हाला 14 प्रश्न बरोबर यायला अडचणच नव्हती. आणि मी तुम्हाला कायम आपली वन डे रिव्हिजन बघा, वन डे रिव्हिजनमधून फक्त तो एकच प्रश्न कोणता, महसूल जे काय ऑडिट बिडिट आहे ते उपलेखापाल वगैरे, बाकीचे 14च्या 14 प्रश्न वन डे रिव्हिजनमधून कव्हर आहेत. रेग्युलर बॅच करणाऱ्यासाठी तर सोडाच, काही अडचणच नाही. आणि पोरं काय म्हणणार माहिती आहे का, प्रत्येकजणच असा दावा करतोय माझ्यामधूनच आला. अरे माझ्यामधून येणार की काय येणार नाही, कारण मी सिलेबस शिकवतोय, पूर्वीच्या आयोगाचे प्रश्न शिकवतोय, तर त्याच्यातून येणारच आहे. म्हणजे तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, जो सिलेबस आहे आणि अनुभव शिक्षकांचा जो आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या. येणार म्हणजे काय मी माझ्या घरून आणत नाहीये, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने समजून घ्या. आणि पोरांना दावा केला की पोरांना काय वाटतं माहिती का, प्रत्येक जणच दावा करतोय. अरे जर शिकवलंय तर दावा करणार, कारण त्याच्याकडे प्रूफ आहे. आज ऑनलाईन सगळे रेकॉर्ड आहेत. म्हणजे कुठलंही वाटलं की सर तुम्ही हे शिकवलं होतं का, कलम 260 मला दाखवा, ये बॅचमध्ये मी तुला दाखवतो. नसलं तर मी म्हणल ते हारायला तयार आहे. म्हणजे इथपर्यंत मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आलोय, कारण 12 वर्ष जो अनुभव आहे तो सगळा कामाला लावलाय मी, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला थँक्यू.